आहा बावड्या भल्या भल्यांना घाम फुटणं असा प्रश्न आहे. बघ प्रश्न काय आहे? कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने 3 वर्षात 8 पट रक्कम होईल? भले भले घायल होत्यात पण तू चुटकीत सोडवणार कसा? बघ आता प्रश्न 3 वर्षाचा असला तर घ्यायचं घनमूळ आणि 2 वर्षाचा असला तर घ्यायचं वर्गमूळ. बघ 8 पट जर 1 रुपये रक्कम असेल तर किती होणार आहे? 8 रुपये. किती वर्षात? 3 वर्षात. आता प्रश्न 3 वर्षाचा आहे. घे मग दोन्ही बाजूंचं घनमूळ. बघ आता 1 चं घनमूळ 1च आणि 8 चं घनमूळ 2. आता एक गोष्ट लक्षात ठेव, ही तू गुंतवलेली रक्कम आहे आणि ही तुला मिळालेली रक्कम आहे. बघ 1 रुपयावर किती व्याज भेटलं तुला? 1 चे 2 झाले म्हणजे व्याज किती भेटलं तुला? 1 रुपये. किती रुपयाच्या गुंतवणुकीवर भेटलं? 1 रुपयाच्या. शेकड्यात पाहिजे म्हणून गुणिले 100. आता बघ 1 गुणिले 100 म्हणजे व्याजाचा दर किती आला? 100%. कसं वाटलं तुला गणित? आता हे मी सोडवलंय. ह्या गणिताचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांग. धन्यवाद.